झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। सोलापूरच्या मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान। उत्तम जानकरांचे समर्थक मतदान प्रक्रिया राबवणार। लाठीचार्ज करा किंवा गोळीबार करा, मतदान प्रक्रिया होणार। ग्रामस्थ फेरमतदानावर ठाम। गावात जमावबंदीचे आदेश। मार्कडवाडी गावातील नागरिकांना पोलिसांकडून नोटिसा। नागरिक बॅलेट पेपरवर मतदान घेण्यास ठाम असल्यानं पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। 100% व्हीव्हीपॅटची मोजणी करा अशी माझी मागणी। विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगानं हे केलं पाहिजे, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। एकनाथ शिंदेंना काल सलाईन लावण्यात आल्याची माहिती। डॉक्टरांकडून आराम करण्याचा सल्ला। विश्रांतीसाठी शिंदे सध्या ठाण्यातील निवासस्थानी। एकनाथ शिंदे गावी जाणं, ताप येणे, पुन्हा घरी येणे ही भाजपची स्क्रिप्ट। शिंदे साताऱ्यातील दरेगावी गेल्यावरून अंजली दमानी यांचा आरोप। नव्या सरकारमध्ये गृह खात्याचा पेच कायम। भाजप गृहमंत्री पद सोडण्यास तयार नाही। शिंदे गटही गृहमंत्री पदासाठी आग्रही। भाजपच्या गटनेता निवडीनंतर उद्या तारखेलाच महायुतीची बैठक होण्याची शक्यता। ठाण्यात काल गिरीश महाजन, राहुल शेवाळे, राजेश क्षीरसागरांकडून एकनाथ शिंदेंची भेट। गृह खात्यावरून रस्सीखेच सुरू असताना शिंदेंच्या निवासस्थानी नेत्यांच्या भेटीगाठी। ठाण्यातील निवासस्थानी शिंदे आणि गिरीश महाजनांमध्ये 1.25 तास चर्चा। शिंदेंच्या तब्येतीची विचारपूस केली। महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत। भेटीनंतर महाजनांची माहिती। आमच्या नेत्याचा योग्य सन्मान राखावा ही आमची मागणी। एकनाथ शिंदेंवरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। शपथविधीसाठी आझाद मैदानाच्या पाहणीसाठी एकच पक्ष गेल्यानं लोकांमध्ये गैरसमज। कळवलं असतं तर आम्हीही गेलो असतो। भाजप नेत्यांकडून आझाद मैदानाच्या पाहणीनंतर केसरकरांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे ही सर्वांची इच्छा। भाजपचा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होईल। शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंची प्रतिक्रिया। आज सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजप आमदारांची बैठक। गटनेत्याची निवड होणार। भाजपकडून निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांची निरीक्षक म्हणून नेमणूक। दोन्ही निरीक्षक आज राज्यात दाखल होणार। महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं महानियोजन। केंद्रीय मंत्र्यांसह 22 राज्यांचे मुख्यमंत्री हजर असणार। एक मुख्य स्टेज आणि आजूबाजूला 2 छोट्या स्टेजची उभारणी। सत्ता स्थापनेपूर्वी फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग। काल गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, धनंजय मुंडेंसह अनेक नेत्यांनी फडणवीसांची भेट घेतली। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते अंजली दमानी यांचं ट्विट चर्चेत। विरोधी पक्षच संपवण्याचा भाजपचा कट। ट्विट करत अंजली दमानी यांचा दावा। राज्यघटनेत काळजीवाहू सरकार अशी तरतूदच नसताना राज्यात राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही? संविधानातील तरतुदी विसरलात का? जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत महायुतीवर निशाणा। ज्याच्या हाती ससा तो पारधी हाच भाजपचा न्याय। भाजपनं देशाच्या संविधानिक व्यवस्थेची संपूर्ण वाट लावली आहे। जितेंद्र आव्हाडांचा ट्विट करत भाजपवर निशाणा। मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी नेत्यांचं लॉबिंग सुरू। हसन मुश्रीफ, प्रकाश सोळंकेंनी काल अजित पवारांची भेट घेतली। दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं, लोहार समाजाच्या प्रतिनिधींची मागणी। भाजपचं राजकारण म्हणजे सरप्राईज देणं त्यांचा गुणधर्म। मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर शिरसाटांचं वक्तव्य। तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। शिंदेंना ताप काय आला? दरेगावात काय जाऊन बसले? भाजप सांगणार तेच शिंदेंना ऐकावं लागणार। मनसेच्या राजू पाटलांचा पलटवार। ईव्हीएमवरून लक्ष हटवण्यासाठी सगळं सुरू, राजू पाटलांचा दावा। माझ्या नावाची उपमुख्यमंत्री पदाची चर्चा बिनबुडाची। श्रीकांत शिंदेंचं ट्विट। केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती, मात्र तेव्हाही नकार दिल्याची श्रीकांत शिंदेंची माहिती। पत्रिका छापून तयार आहे, पण नवरदेव कोण होणार हे अजून ठरत नाही, अशी काहीशी अवस्था। मुख्यमंत्रीपदावरून रोहिणी खडसेंचा महायुतीला टोला। अमित शहांनी मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं। सूत्रांची माहिती, आमदाराचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स कसा होता हे पाहिलं जाणार। विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडेंनी काल सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली। पंकजा मुंडेंची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता। विधानसभेनंतर उद्धव ठाकरेंचं मिशन महापालिका। ठाकरे गटाकडून महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात। मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक। महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आज निवडणूक आयोगाची भेट घेणार। शिष्टमंडळात पटोलेंचा समावेश। निकाल आणि मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक आयोगाचं चर्चेसाठी निमंत्रण। मनसेच्या अविनाश जाधवांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मागे। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर दिला होता राजीनामा, मात्र राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधवांचा राजीनामा मागे।
ईव्हीएम विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यभर स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात करणार। 5 ते 20 डिसेंबर दरम्यान काँग्रेसची ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम। देशातील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या यासाठी काँग्रेसची मोहीम। बडनेऱ्याच्या आमदार रवी राणांच्या समर्थकांची अमरावतीत बॅनरबाजी। आमचे पालक आमचे मंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। रवी राणाच पालकमंत्री असल्याचा बॅनरमधून अप्रत्यक्ष उल्लेख। लोकसंख्येचा फुगवटा होऊ द्या, आपला भारत खूप श्रीमंत, भारतात सध्या खूप नोकऱ्या, साधनं देखील खूप आहेत। मोहन भागवतांच्या वक्तव्यावर आव्हाडांची टीका। केंद्र सरकार एमटीएनएल आणि बीएसएनएलचा गळा घोटतंय। बजेटमध्ये दिलेला पैसा नेमका कुठे गेला? खासदार अरविंद सावंतांकडून ट्विट करत केंद्र सरकारवर आरोप। शिवशाही बसमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही, बस बंद करण्याचा कोणताही विचार नाही। शिवशाही बस बंद करण्याबाबत प्रशासनाचा खुलासा। एसटी महामंडळाकडे सध्या 792 शिवशाही बस। ठाणेकरांपुढे 5 दिवस पाणी संकट। पुढील 5 दिवस 30% पाणी कपात। भातसा नदीच्या पात्रावरील न्यूमॅटिक गेट सिस्टीम मधील दुरुस्तीच्या कामासाठी पाणी कपात। मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ॲक्शन मोडवर। प्रदूषण कमी करण्यासाठी डीप क्लीन ड्राईव्ह। एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदमांची माहिती। वीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचं प्रकरण। न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधींना 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला ईडीचं दुसरं समन्स। उद्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश। राज कुंद्रा काल हजर न राहिल्यानं ईडीचं दुसरं समन्स। राज कुंद्राशी संबंधित पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठला समन्स। 9 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। अक्षय शिंदेच्या कथित एन्काउंटर प्रकरणी तपासाबाबत सीआयडी गंभीर नाही। मुंबई हायकोर्टाची तीव्र नाराजी। 20 जानेवारीपर्यंत तपासाची कागदपत्र जमा करण्याचे सीआयडीला निर्देश। पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द प्रकरणी नव्यानं सुनावणीचे आदेश। पुणे पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द। घाटकोपर फलक दुर्घटना प्रकरणी जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठेंना जामीन मंजूर। सत्र न्यायालयाकडून याआधी मुख्य आरोपी भावेश भिंडेलाही जामीन। मुंबई विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा हरवल्या। एअर इंडियाकडून प्रवाशांच्या बॅगा हरवल्यानं गोंधळ। 2 दिवसात बॅगा आणि सामान घरपोच करू, एअर इंडियाकडून प्रवाशांना शब्द। दक्षिणेकडील राज्यातील पावसाचा शेवगा पिकाला फटका। बाजारातील आवक घटल्यानं शेवग्याच्या किलो मागे 500 ते 600 रुपयांचा भाव। डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी 12 पैशांनी घसरला। रुपयानं प्रति डॉलर 84.72 इतका निच्चांक गाठला। नागपुरात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत विमानसेवा बंद। विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामं रखडल्यानं निर्णय। 1.5 वर्षात घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईपोटी 200 कोटी वसूल। मुंबई उपनगरातून सर्वाधिक 76 कोटींहून अधिकची रक्कम वसूल। सिंधुदुर्गमध्ये डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ढगाळ वातावरण। आंबा काजू बागायतदार चिंतेत। चंपाषष्ठी उत्सवानिमित्त रात्री श्री खंडोबा मंदिर गडाला आकर्षक विद्युत रोषणाई। गडाची ड्रोन दृश्य खास TV9 मराठीच्या दर्शकांसाठी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची 4000 क्विंटल आवक। बाजार समितीत मका विक्रीसाठी लागल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या रांगा। धुळ्यात कापसाला प्रति क्विंटलला 10,000 रुपये भाव मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा। कापूस अद्यापही घरात पडून असल्यानं नव्या सरकारनं योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।